नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी विण किंवा डिझाइन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही विण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते, उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। ही विण 2 ओळींचीच आहे। ही विण विणण्यासाठी 2च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे। अतिशय सोपी अशी ही विण आहे। पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। 2 टाके पाठीमागून सुलट, त्यानंतर 2चा 1 पाठीमागून सुलट विणायचा। हे पहा, हे टाके काढायचे नाहीत। या 2 टाक्यांच्या मधून याप्रमाणे सुई घालायची, यातून आणखीन एक टाका विणायचा। त्यानंतर या 2चा 1 पुन्हा पाठीमागून सुलट विणायचा आणि मग हे 2 टाके काढून टाकायचे। 2 टाके होते त्याचे आपण 3 टाके एकूण विणलेले आहेत। हेच रिपीट करत जायचं आहे, याच क्रमाने विणत जायचं आहे। 2 टाके पाठीमागून सुलट, 2चा 1 पाठीमागून सुलट करायचा, टाके काढायचे नाहीत। या 2 टाक्यांमधून सुई घालायची आणि हा जो दुसरा टाका आहे तो विणायचा। त्यानंतर पुन्हा हे 2 टाके पाठीमागून सुलट विणायचे आणि मग टाके काढून टाकायचे। एकदा 2 टाके पाठीमागून सुलट विणायचे, त्यानंतर 2चे 3 टाके विणायचे। हाच क्रम चालू ठेवायचा आहे। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। शेवटी 2 सुलट येतील। शेवटचा टाका एजिंगचा आहे। पहिली ओळ पूर्ण झाली। दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। धागा आत घ्यायचा, 3 टाके उलट विणायचे, अटी याप्रमाणे घ्यायची आणि त्यानंतर 2चा 1 उलट प्रमाणे विणायचा, अटी याच प्रमाणे घेतलेली आहे। हेच रिपीट करत जायचं आहे। 3 टाके उलट, अटी याप्रमाणे घ्यायची, त्यानंतर 2चा 1 उलट प्रमाणेच करायचा, अटी याच प्रमाणे घ्यायची। शेवटपर्यंत याच क्रमाने असंच विणत जायचं आहे। दुसऱ्या ओळीचा शेवट 2 उलटने होईल। शेवटचा टाका एजिंगचा आहे। दुसरी ओळ पूर्ण झाली। दुसरी ओळ पूर्ण झाल्यानंतर आपण जेवढे टाके घातलेले असतात तेवढेच होतात। याच 2 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाइन तयार होते। खूप उठावदार, ठसठशीत, सुंदर, नीट अशी ही विण दिसते। विणायला सोपी आहे, लक्षात ठेवायला सोपी आहे। ही विण एक नवीन रीप, बॉर्डर वगैरे म्हणून वापरता येईल। तसेच टोपीसाठी, स्कार्फसाठी, स्टोलसाठी, सर्व प्रकारच्या स्वेटरसाठी, मिक्स अँड मॅच डिझाइन करण्यासाठी ही विण उपयोगी आहे। तर आशा आहे की ही डिझाइन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल। तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।